कल्पना करा तुमच्या कंपनीचं क्लाउड बिल अचानक तिप्पट झालं आणि कोणालाच माहीत नाही. असं का झालं? हीच गोष्ट आहे त्या क्लाउड स्टोरीमधली. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात क्लाउड स्टोरीज ही मालिका. आजचा विषय आहे फिन ऑप्स. चला गोष्ट सुरू करूया. तर मित्रांनो, गोष्ट अशी आहे की एका मोठ्या ई कॉमर्स कंपनीत डेव्हलपमेंट टीमचे नवीन फीचर लॉन्च केलं गेलं. त्यांनी AWSवर काही नवीन सर्व्हर साइन अप केले आणि टेस्टिंगसाठी काही एक्स्ट्रा रिसोर्सेस घेतले आणि लॉन्च नंतर ते रिसोर्सेस डिलीट करायला विसरले. महिना संपला आणि फायनान्स टीमला बिल आलं नेहमीपेक्षा तिप्पट जास्त. आता प्रश्न असा आहे की चूक कोणाची? डेव्हलपर्सची ज्यांनी रिसोर्सेस वापरले, की फायनान्स टीमची ज्यांना समजलंच नाही की ज्या टेक्निकल गोष्टी? खरं उत्तर आहे दोघांची नाही. समस्या आहे कम्युनिकेशन गॅपची, इंजिनिअरिंग आणि फायनान्समधली. आणि इथेच येतो आपला आजचा टर्म फिन ऑप्स. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फिन ऑप्स म्हणजे फायनान्शियल ऑपरेशन्स. ही एक अशी प्रॅक्टिस आहे जी इंजिनिअरिंग, फायनान्स आणि बिझनेस टीम्सना एकत्र आणते, जेणेकरून क्लाउड स्पेंडिंगवर सगळ्यांना एक समान समज असेल. फिनऑप्सचं मुख्य ध्येय काय असतं? पहिली, विजिबिलिटी, म्हणजे कोण, कुठे आणि किती क्लाउड कॉस्ट वापरतंय हे सगळ्यांना दिसलं पाहिजे रिअल टाईममध्ये. दुसरं येतं अकाउंटेबिलिटी. प्रत्येक टीमला माहीत असलं पाहिजे की त्यांचा क्लाउड युजेसचा किती कॉस्ट इम्पॅक्ट होतोय. आणि तिसरं म्हणजे ऑप्टिमायझेशन, म्हणजेच न वापरलेले रिसोर्स ओळखणे आणि खर्च कमी करणे, पण परफॉर्मन्सची कॉम्प्रोमाइज न करता. आपल्या ई कॉमर्स कंपनीच्या उदाहरणात परत जाऊया. जर त्यांच्याकडे फिनऑप्स प्रॅक्टिस असती तर काय झालं असतं? त्यांच्या डॅशबोर्डवर रिअल टाईम कॉस्ट अलर्ट आले असते. फायनान्स टीमला लगेच कळलं असतं की अनयूज रिसोर्सेस अजून चालू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं 3 पट बिल येण्याआधीच ती समस्या सुटली असती. म्हणूनच आजच्या क्लाउड फर्स्ट जगात जिथे कंपनीज रोज लाखो करोडो रुपये क्लाउडवर खर्च करत आहेत, फिनऑप्स ही आता नाईस टू हॅव नाही तर मस्ट हॅव प्रॅक्टिस झाली आहे. थोडक्यात फिनऑप्स म्हणजे इंजिनिअरिंग आणि फायनान्स यांना एकत्र आणणारी प्रॅक्टिस जी तुम्हाला क्लाउड कॉस्टवर पूर्ण कंट्रोल देते. फिनऑप्स ही काही एका दिवसात होणारी गोष्ट नाही. ती एक जर्नी आहे आणि या जर्नीचे 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. चला ते बघूया. मागच्या भागांमध्ये आपण बघितलं फिनऑप्स म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचं असतं. आता एक गोष्ट सांगतो. एका फिनटेक स्टार्टअपची. या स्टार्टअपने सुरुवातीला क्लाउडवर मूव्ह केलं, पण त्यांना काहीच कल्पना नव्हती नक्की किती खर्च होतोय, कुठे होतोय. मग त्यांनी फिनऑप्स फ्रेमवर्क फॉलो करायला सुरुवात केली आणि ते 3 फेजेसमधून गेले. पहिली फेज येते इन्फॉर्म. या टप्प्यामध्ये कंपनीत सगळ्यात आधी विजिबिलिटी तयार केली जाते, म्हणजे कॉस्ट रिपोर्ट, डॅशबोर्ड्स आणि टॅगिंग सिस्टीम सेटअप केले, जेणेकरून प्रत्येक टीमला कळेल की त्यांचा प्रोजेक्ट किती क्लाउड कॉस्ट वापरतोय. आपल्या फिनटेक स्टार्टअपने बघितलं, त्यांच्या डेटा अनालिटिक्स टीमने सगळ्यात जास्त कॉस्ट कंझ्युम केलाय, कारण ते रोज मोठे डेटा प्रोसेसिंग जॉब्स चालवत होते. दुसरी फेज येते ऑप्टिमाइज. आता विजिबिलिटी मिळाल्यानंतर पुढचा टप्पा असतो ॲक्शन घेणे. यामध्ये टीम्स बघतात कुठे रिसोर्स जास्त वापरले जात आहेत, कुठे वेस्ट होतोय आणि कुठे कॉस्ट कमी करता येईल. आपल्या उदाहरणात डेटा अनालिस्ट टीमने त्यांचे प्रोसेसिंग जॉब्स ऑप्टिमाइज केले. त्यांनी रिझर्व्ड इन्स्टन्स वापरायला सुरुवात केली आणि रात्रीच्या वेळी न वापरलेले सर्व्हर ऑटो शटडाऊन करायला सुरुवात केली. तिसरी फेज येते ऑपरेट. ही सगळ्यात कंटिन्युअस फेज आहे. यामध्ये कंपनी फिनऑप्सला एक ऑनगोईंग प्रॅक्टिस म्हणून चालू ठेवते. रेग्युलर रिव्ह्यूज, ऑटोमेटेड पॉलिसीज आणि क्रॉस टीम गव्हर्नन्स हे सगळ्या या टप्प्यांमध्ये येते. आपल्या फिनटेक स्टार्टअपने काय केलं? त्यांनी मंथली फिनऑप्स रिव्ह्यू मीटिंग सुरू केल्या, जिथे इंजिनिअरिंग, फायनान्स आणि लिडरशिप एकत्र बसून कॉस्ट ट्रेंड बघतात आणि पुढच्या ऑप्टिमायझेशनसाठी प्लॅन करतात. आणि गंमत बघा, हे 3 फेजेस एका सायकल सारखे आहेत: इन्फॉर्म, ऑप्टिमाइज, ऑपरेट आणि परत इन्फॉर्म, कारण क्लाउड युजेस कॉन्स्टंटली बदलत असतं. त्यामुळे फिनऑप्स सुद्धा एक कंटिन्युअस जर्नी आहे, एक वेळेचं काम नाहीये. तर लक्षात ठेवा, इन्फॉर्म, ऑप्टिमाइज आणि ऑपरेट हे 3 फेजेस मिळून फिनऑप्सला एक कंटिन्युअस सायकल बनवता येते. क्लाउड कॉस्ट कमी करायचा आहे, पण परफॉर्मन्सवर परिणाम न होता. चला बघूया काही प्रॅक्टिकल टेक्निक्स ज्या खऱ्या कंपनीज वापरतात. मागच्या 2 भागात आपण पाहिलं फिनऑप्स म्हणजे काय, त्याचे 3 प्रोसेसेस कोणते. आता बघूया प्रत्यक्षात कॉस्ट कशा कमी करायचा.
एक मीडिया स्ट्रीमिंग कंपनीचं उदाहरण घेऊ, जी रोज लाखो युजर्सला व्हिडिओ कंटेंट स्ट्रीम करते. या कंपनीने फिनॉप्स टीमसोबत मिळून 4 महत्त्वाच्या टेक्निक्स वापरल्या. पहिली टेक्निक आहे राईट सायझिंग. म्हणजे तुमच्या ॲक्च्युअल युजेसप्रमाणे सर्व्हर इन्स्टन्सची साईज ॲडजस्ट करणे. या स्ट्रीमिंग कंपनीने बघितलं त्यांचे काही सर्व्हर्स कॅपॅसिटीपेक्षा खूप कमी वापरले जात आहे. त्यांनी ते डाऊन साईज केले आणि महिन्याला लाखो रुपये वाचवले. दुसरी टेक्निक येते रिझर्व्ह इन्स्टन्स आणि सेव्हिंग प्लॅन्स. जर तुम्हाला माहीत असेल तुम्ही ठराविक रिसोर्सेस बराच काळ वापरणार आहात, तर रिझर्व्ह इन्स्टन्स घेणे ऑन डिमांड प्राइसिंगपेक्षा खूप स्वस्त पडते. या कंपनीने त्यांच्या कोर स्ट्रीमिंग सर्व्हरसाठी 3 वर्षाचा रिझर्व्ह प्लॅन घेतला आणि जवळपास 40% कॉस्ट वाचवला. तिसरी टेक्निक येते ऑटो स्केलिंग. स्ट्रीमिंग ट्रॅफिक काही ठराविक वेळी जास्त असतं, जसं की संध्याकाळी किंवा विकेंडला नवीन मूवीज रिलीज झाल्यावर. या कंपनी ऑटो स्केलिंग सेटअप केलं, म्हणजे ट्रॅफिक वाढवल्यावर आपोआपच जास्त सर्व्हर चालू होतात आणि ट्रॅफिक कमी झाल्यावर आपोआप कमी होतात. त्यामुळे त्यांना कधी जास्तीचे सर्व्हर पैसे भरून चालू ठेवायची गरज पडली नाही. आणि आता चौथी टेक्निक येते आयडेंटिफाईंग अँड एलिमिनेटिंग द आयडल रिसोर्स. या कंपनीने एक ऑटोमेटेड स्क्रिप्ट तयार केली, जी दर आठवड्याला बघते कोणते रिसोर्सेस जसे की अनयूज स्टोरेज व्हॉल्यूम्स किंवा टेस्ट इन्व्हायरमेंट्स गेल्या 30 दिवसांपासून वापरलेच गेले नाहीत आणि असे रिसोर्स आपोआप फ्लॅग होतात डिलीट करण्यासाठी. या 4 टेक्निकमुळे या मीडिया स्ट्रीमिंग कंपनीने त्याचं वार्षिक क्लाउड बिल जवळपास 35% कमी केलं आणि ते युजर्सना कुठलाच परफॉर्मन्स इश्यू न देता. मित्रांनो, हीच खरी ताकद आहे फिनॉप्सची. स्मार्ट डिसिजन घेऊन कॉस्ट आणि परफॉर्मन्स दोन्हींमध्ये बॅलन्स साधणं. तर लक्षात ठेवा, राईट सायझिंग, रिझर्व्ड इन्स्टन्स, ऑटो स्केलिंग आणि आयडल रिसोर्स काढून टाकणं हेच आहेत कॉस्ट वाचवण्याचे स्मार्ट उपाय. तर मित्रांनो, आजच्या क्लाउड स्टोरीजमध्ये आपण पाहिलं फिनॉप्स म्हणजे काय, त्याच्या 3 फेजेस आणि कॉस्ट ऑप्टिमायझेशनच्या टेक्निक. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, तुमच्या टीमसोबत शेअर करा आणि अशाच अजून क्लाउड स्टोरीजसाठी माय डिजिटल डायरीज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलवरती क्लिक देखील करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी भेटेल पुढच्या भागात.